मंडळी, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये परत खूप खूप स्वागत आहे. सो आजचा ब्लॉग करायचं कारण असं आहे की आज आहे मदर्स डे. आज म्हणजे उद्या आहे मदर्स डे. आज आहे 9th ऑफ मे, टुमॉरो इज 10th ऑफ मे. तर उद्या ॲक्च्युली मदर्स डे आहे संडेला. बट त्या दिवशी आईला फॅमिली फंक्शनसाठी आणि लग्नासाठी बाहेर जायचं म्हणून आपण डिसाईड केलं की वन डे प्रायर मदर्स डे सेलिब्रेट करू. कारण की ॲक्च्युअल मदर्स डेला पण खूप जास्त गर्दी असते. त्यामुळे विचार केला की वन डे प्रायर मदर्स डे सेलिब्रेट करू. कारण का संडे असल्यामुळे बाहेर पण खूप जास्त गर्दी असणार आणि खूप लोक गर्दी 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 बिकॉज एव्हरी वन विल बी सेलिब्रेटिंग द मदर्स डे टुमॉरो. सो आम्ही आज डिसाईड केलं की आज करू. तर आम्ही फर्स्टली चाललो आहोत खायला, थोडं बाहेर ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट थोडंसंच फार खायला. तिथून आम्ही आईला सलॉनमध्ये घेऊन जाणार आहोत. तिकडे तिला मेडिक्युअर, फूट मसाज, हेअर कट ह्याची अपॉइंटमेंट आम्ही बुक केली आहे. तर तिथे घेऊन जाणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी तिला खायला परत एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाणार आहे. तसं थोडा बहुत डे प्लॅन केला आहे तिच्याबरोबर फिरायचा. तर लेट्स सी कसं आहे आणि कुठे कुठे आम्ही तिला घेऊन जातो तुम्ही या ब्लॉगमध्ये शूट करणार आहे. तर तिचा थोडा डे स्पेशल बनवूया मदर्स डेच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही माझा ब्लॉग नक्की कंटिन्यू पुढे बघा. आता तर वाजले आहेत सकाळचे 10:30. आम्ही उठलो आणि आता रेडी होणार आहे फटफट आणि मग निघणार आहे. तर मी गेट रेडी विथ मी पण कंटिन्यू करते पुढे. तुम्ही बघा आता फटफट रेडी होऊया. बाय बाय. सो मी विचार केला की शूट करत करत करू. तर फर्स्ट टाइम मी लावते जे आपले डार्क सर्कल्स रिमूव्ह करण्यासाठी. ते ऑरेंज असतं काय कलर करेक्टर हे मी घेतलेलं नवीन. तर मी एक रील बघितली त्याच्यामध्ये दाखवलेलं की तुम्ही तुमचे डार्क सर्कल्स, का मला खूप जास्त डार्क सर्कल्स झालेले आणि मी विचार केला की थोडं ट्राय करून आपण ते रिमूव्ह करायचं ट्राय करूया. कारण का मी होल मेकअप नाही करत. तर मी विचार केला की ते काढूया. तर आता मी ते ऑरेंज जे डार्क सर्कलसाठी स्पेशल आहे ते मी लावलं. त्याच्यावर मी त्या लोक साईडला देतात कन्सिलर. ते कन्सिलर मी लावलं आणि मी ट्राय करत होते की जेवढं ब्लेंड होऊ शकेल आणि सो तर मी हे कन्सिलर लावून जेवढं त्याला ब्लेंड करू शकेल तेवढं मी ब्लेंड करत होती. म्हणजे दिस वॉज माय सेकंड और थर्ड टाइम आय वॉज ट्राईंग दिस. बट थोडं युजफुल वाटलं मला. कारण का मी जेवढं ते ब्लेंड करून बघत होती तर ते जात होतं. तर त्यासाठी मी हे नवीन ट्राय केलं. तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघू शकता. तुम्हाला पण ट्राय करायचं, तुम्ही पण ट्राय करू शकता. यू कॅन क्लिअरली सी द डिफरन्स ऑफ माय वन आय अँड दी अदर आय. म्हणजे माझे डार्क सर्कल्स पण आहेत बऱ्यापैकी. तर ते मी रिमूव्ह करण्यासाठी हे एका रीलमध्ये बघितलेलं. सो तुम्ही करू शकता. नंतर त्याच्यावर मी कॉम्पॅक्ट लावला. कॉम्पॅक्टमुळे ते थोडं अजून लाईट होत गेलं आणि तो कॉम्पॅक्ट पूर्ण फेसला मग लावला. मी प्रायमर लावल्यानंतर ह्याच्यामध्ये प्रायमर शूट नव्हता केला लावलेला. त्यामुळे मी प्रायमर लावलेलं आणि प्रायमर लावल्यानंतर मी ते ऑरेंज जो आहे ते कलर करेक्टर लावलं. त्याच्यावरती मग कन्सिलर लावलं आणि आता मी पावडरने जेवढं त्याला ब्लेंड करू शकेन जेणेकरून माझा फेस एकदम एवढा पण जास्त असं मेकअप एका साईडला नाही दिसणार. तो थोडा ब्लेंड करून स्किन टोनच्या साईडलाच दिसेल. तर ते केलेलं मी. तर ते झाल्यानंतर मी आय शॅडो केलं. म्हणजे हा नवीन आय शॅडो मी ट्राय केलेला. थोडा याच्यामध्ये स्पार्कल्स होते आणि थोडा ब्राउनिश होता. मी नेहमी जास्त पिंक किंवा पिंकिशमध्ये जास्त आय शॅडो यूज करते. बट मी एवढा अटायर घातला नव्हता. मी नॉर्मल कॅज्युअल वेअर केलेलं. सो आता निघाली आहे. म्हणजे आम्हाला थोडा निघायला उशीर झाला. वगैरे निघालो आणि जाणार आहोत डिरेक्ट खायला. आता आमची ट्रेन आहे 12:30 वाजता. त्याच्या अगोदर आम्हाला पोचायचं. हा स्कार्फ इग्नोर करा. कारण का आम्हाला पूर्ण स्कार्फ चेहऱ्याला बांधायला उन्हामुळे घाम येतोय आणि जेवढा थोडाफार मेकअप केला तो पण खूप खराब होतोय. म्हणून मला तो खराब नाही करायचा. आई आणि ताई तर पुढे गेले. मी पण आता पळते मागून. माहिती आवाज केवढा येत असेल इकडे. बट येस, माझा ओटीची हा आहे. म्हणजे मी तुम्हाला क्लिअरली नंतर दाखवते ओटीची माझा कसा असेल. बट ॲक्च्युली तर आता असा आहे जेवढा दिसतोय तेवढा. लेट्स सी. आई आणि दिसतच नाहीत मला. चला भेटल्यानंतर. प्रचंड ग्लेअर्स पण ताईकडे. बाय बाय. सो माझी ओल्ड जीन्स जी आता मला टाईट व्हायला लागलेली आणि माझे रेग्युलर कॅज्युअल शूज घालून आम्ही पोचलो होतो कुर्ला स्टेशनला. आम्ही विचार केलेला ट्रेनने जाणार बिकॉज टॅक्सी आणि असं काही तर प्रचंड गरम होतं आणि पोचायला पण टाईम लागणार बिकॉज आम्ही अपॉइंटमेंट बुक केलेली आणि आम्हाला भूक पण खूप लागलेली. तर आम्हाला खाऊन पिऊन जायचं होतं आणि खाल्ल्यानंतर पण केवढा टाईम लागेल आणि तिथे कधी पोचू म्हणून आम्ही विचार केला की ट्रेनने जाऊया. तर आम्ही स्लो पकडली कारण का आम्हाला उतरायचं होतं करी रोडला. कारण का करी रोड कडून सलोन जास्त जवळ आहे आणि
त्यासाठी स्लो ट्रेन पकडावी लागली. गरमीचं ते विचारूच नका, गरमीने हाल एवढे खराब झालेले की माझं नो मेकअप लुक झालेला. कारण का मी जे केलेलं ते रिग्रेट करायला लागलेले मी, की करणं गरजेचं होतं का, कारण का एवढं अंगाचं पाणी पाणी होत होतं. ऐन दुपारी आम्ही ऑलमोस्ट 11:30-12च्या दरम्यान निघालेलो. तर मी आईबरोबर फटफट ट्रेनसाठी पळत होती, कारण का स्लो ट्रेन लेट होत्या, कारण का सॅटर्डे होता, सॅटर्डेच होता. तरी पण ट्रेन्स भरपूर कमी होते आणि फास्टला तर प्रचंडच गर्दी होती, तरी पण आम्ही अवॉइड केली फास्ट ट्रेन. तर आम्ही चाललेलो, तुम्ही बघू शकता की तिथे कुर्ला लोकल उभी होती. सो उन्हापासून वाचण्याचा काय ऑप्शन नव्हता आमच्याकडे, म्हणून आईने पण तिच्या डोक्यावर ओढणी घेतली आणि मी पण स्कार्फ घेऊन गेलेली. तो माझ्या केसावर घेतला, बिकॉज घाम नुसता टपकत होता आणि मला तर माझ्या मेकअपची खूप जास्त काळजी वाटायला लागलेली. जो मी थोडा भरपूर केलेला मेकअप तो पण रुइन होत होता, बिकॉज खूप जास्त गरम होत होतं. हीट लाईक असं वाटतं सूर्य ना अंगातली सगळी एनर्जी खेचून घेतोय आणि हा रस्ता कधी संपेल ह्याचं मला इच्छा पडलेली. तर तिथून आम्ही पोहोचलो लाडू सम्राटला. आम्ही विचार केला लाडू सम्राटला झाला, तर तिकडे 2 आहेत, AC नॉन AC. नॉन AC मध्ये नंबर लगेच लागला असता, बट एवढी गरमी असताना नॉन AC मध्ये जाणं इट्स नॉट राईट, म्हणून आम्ही AC मध्ये गेलो. पण AC मध्ये वेटिंग होती भरपूर जास्त, म्हणजे तुम्ही गर्दी बाहेर बघू शकता. त्याच्यानं माझी चेहऱ्याची हालत, आणि मी केला थोडासा कॅमेरा साफ आणि मग नंतर माझा फेस साफ, कारण शांतपणे उभं राहून फक्त घाम येत होता, काही येत होतं, फक्त घाम येत होता. म्हणून मी क्लिअर करत होती जेवढं मी क्लिअर करू शकते तेवढं. उन्हाचा कडाका तुम्ही बघू शकता की किती ऊन आहे आणि एव्हरीवन इज रनिंग, लाईक लिटरली रनिंग. आणि ही लाईन होती ACच्या बाहेर आणि त्याच्या बाजूला नॉन ACच्या बाहेर. आणि मी माझे केस फायनली वरती बांधले, कारण का आय डोंट थिंक त्या लोकांनी आम्हाला ना एक टोकन दिलेलं, हा आमचा होता नंबर 36 लाईनमध्ये, आणि क्यूटचं त्याच्या मागे दिलेलं लाडू सम्राट आणि टोकन नंबर, ते क्यूट पडला म्हणून मी थोडं शूट केलं. त्याच्यानंतर आम्ही आत्ता आलो आहोत लाडू सम्राटच्या आतमध्ये. भरपूर लाईन नंतर आम्ही जरा 5-10 मिनिटापासून पहिला ACची हवा खाली, कारण का थंड होऊ दे, आणि नंतर मेन्यू कार्डवर लक्ष केलं माझं. पण ताईने आईला तर प्रचंडच भूक लागलेली, म्हणून आम्ही काय ऑर्डर करायचा विचार केला. बट मी जस्ट ब्रेकफास्ट करून आलेली घरातनं, म्हणून मला काय एवढं खायची इच्छा झाली नाही. बट काही काय प्यायची भरपूर इच्छा होत होती, पाणी पण प्यायची इच्छा होती. पण मला बसायचं होतं फक्त AC खाली शांत आणि व्यवस्थित मी ACची हवा खाण्यात विचार करत होते. आणि आई आणि ताई तर ठरत होतं की त्यांना काय खायचंय, काय प्यायचंय, कधी निघायचंय, आय डोंट केअर. मला फक्त ACची हवा पाहिजे होती, म्हणून मी माझे केस पण मोकळे सोडले, जेणेकरून ते सुकू देत गरमीमुळे. तर तुम्ही पण लाडू सम्राटचा मेन्यू कार्ड बघू शकता जर तुम्हाला इथे यायचं असेल तर. चला, यांची डिझाईन्स पण आहेत या बाजूला. आता हे पण मी शूट केलेलं आहे, मला माहित नव्हतं, बट हे त्या लोकांनी म्हणजे नवीन रेनोव्हेट केलं एका साईडला AC वालं. तर हे लाडू सम्राटचं होतं. आता हे ताईने ऑर्डर केलेलं मिसळ पाव, कारण का ती फक्त उठल्या बसते आजकाल मिसळच खाते. तर मिसळ पाव, आणि मला मिसळ पाव अजिबात आवडत नाही. आणि दुसरं तर आईने ऑर्डर केलेला मसाला डोसा, त्याच्यामध्ये भाजी असते म्हणून पण मला ते आवडत नाही. सो नंतर आम्ही फायनली आलो SP सलॉनमध्ये. ह्या जर सलॉनमध्ये तुम्ही आला नसाल तर ते करी रोडलाच आहे, जिथे गणेश गल्लीचा राजा असतो त्या मेन रोडलाच बाहेरच्या साईडला ह्यांचा सलॉन आहे, एनरिचच्या बाजूला. तर तिथे आम्ही आईला आणलेलं सलॉनची ट्रीटमेंट द्यायला. ट्रीटमेंट म्हणजे थोडं तिला पॅम्परिंगसाठी आणलेलं, बिकॉज मदर्स डे होता. तर तुम्ही पण येऊ शकता. आम्ही इथे मोस्ट प्रॉब्ली जास्त येतो, म्हणजे माझे मोस्टली हेअर कलर मी इकडेच केलेत. तर तुम्ही पण इथे येऊन ट्राय करू शकता, बिकॉज इट्स व्हेरी सेफ की आपण हेअर कलर कुठे करतो आणि केस कुठे कट करतो. कारण का एनरिचमध्ये मी माझे मोठे केस कट करून थोडं रिग्रेट केलं, आणि म्हणून मी विचार केला की आईला पण इथेच घेऊन येऊया. आणि ताई पण आली आमच्या बरोबर इकडे. आणि आईला आम्ही डिसाईड करत होतो बसून की काय करायचंय तिला मॅनिक्युअर पेडिक्युअर करायचंय, की हेअर कट करायचंय, की सगळंच करायचं, की हेअर वॉश करायचंय. बट ऑब्व्हियसली तिथे मी जाईन आणि तिकडे मी स्वतः केस कट करणार नाही किंवा वॉश करणार नाही, स्वतःच्या पैशावर नाही, ताईच्या पैशावर. ते होणं शक्यच नाही. मग मी विचार केला की मी जे खाली ट्रिम करून टाकते आणि थोडे केस कट करते, जेणेकरून केसाची ग्रोथ प्रॉपरली होईल. तर हेअर वॉश करून मी ग्रोथ केलं केसाची. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मी थोडासा हॉरिझॉन्टल अँगल घ्यायचा प्रयत्न केला की माझा हेअर वॉश दिसू दे, कारण का मी आजपर्यंत कधी असं हेअर वॉश करताना शूट केलं नव्हतं. बट कॉन्फिडंट मानला पाहिजे माझा की मी शूट केलं हे करताना. एवढे लोक आजूबाजूला होते तरी पण मी शूट करू शकली. मग नंतर थोड्या टाईमनंतर माझ्या बाजूला आई येऊन बसली, पण हेअर वॉश करण्यासाठी येऊन बसली. तर आईने हेअर वॉश तर केलंच, बट तिने आतून डीप कंडिशनिंग केलं हेअरसाठी, जे आय डोंट नो काय आहे. बट त्याच्यानंतर तिचे केस खूप जास्त स्मूथ झाले. आणि आम्हाला पण बघायचं होतं की एक्झॅक्टली काय आहे डीप कंडिशनिंग, कारण का आम्ही पण आधीपर्यंत ट्राय केलं नव्हतं. तर डीप कंडिशनिंग खूप जास्त केस स्मूथ होत असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. आणि आईला
ट्राय करायचं होतं ते, म्हणून विचार केला की बघूया आईचे केस कसे होतात ते. आणि आई फुल मसाजमध्ये घेत झोपलेली ऑलमोस्ट तिकडे. मग नंतर मी माझ्या हेअरकटला सुरुवात केली. म्हणजे मी सुरुवात नाही केली, म्हणजे त्या लोकांनी सुरुवात केली माझ्या हेअरकटला. आणि मी त्यांना लेंथ सांगून ठेवलेली की केवढी कट करायची केवढी नाही करायची. मला थोडे अजून जास्त छोटे पाहिजे होते केस, बट इट्स ओके. ते ट्रिम करून पुढे त्या लोकांनी व्हॉल्यूम माझ्या हेअरला जास्त दिला, ते मला आवडलं. आणि इव्हेंच्युअली लुक मला नंतर आवडतो. तुम्हाला मी नंतर माझा लुक दाखवते सर. हे हेअर कट करताना तुम्हाला दिसेल की केवढे माझे केस लांब आहेत आणि त्याने मला विचारलं. सो फायनली आय एम डन विथ माय हेअर कट. आता थोडी मी जसं तुम्हाला बोललेली की मला लेंथ थोडी अजून कमी पाहिजे होती, बट त्यांनी व्हॉल्यूम पुढे जास्त ठेवल्याने ते बोलले की जास्त कट नका करू, नाहीतर एवढं चांगलं नाही दिसणार. पण इन दी एंड मला माझा हेअरकट आवडला, कारण का मध्ये मला प्रॉपरली केस सेट करून हवे होते जे मिळाले, जेणेकरून एक फेस कट माझा खूप चांगला दिसेल. मग मी आईकडे गेली तर आईचं ऑलमोस्ट मॅनिक्युअर अँड पेडिक्युअर डन झालेलं आणि शी वॉज ऑलमोस्ट स्टार्टवर फूट मसाज. तर ताई आणि मी बाहेर येऊन बसलो, कारण का त्यांच्या त्या कॅबिनमध्ये खूप जास्त गर्दी वाढली, कारण का सॅटर्डे होता तर पीपलचे अपॉइंटमेंट्स पण होते आणि आईबरोबर आम्ही बसून होते शकत, म्हणून आम्ही बसून बाहेर थोडा टाइमपास करत होतो. आणि विचार करत होतो की आईचं किती वेळ लागणार, आपल्याला तर भूक लागली, तर ताईला कुठे घेऊन जायचं, नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये मी शूट करायला लागली. मग आईचं सगळं मॅनिक्युअर पॅडिक्युअर डन झाल्यानंतर फूट मसाज नंतर आई पूर्ण बाहेर आली रेडी होऊन. तिचं जे डीप कंडिशनिंगचे हेअर होते त्याचा हेअर वॉश करायचा टाईम आलेला, आणि ते जाण्यासाठी ती हेअर वॉश करायला चालली. नंतर तिचा हेअर कट होता, तर ती फुल एकदम रिलॅक्स मोडमध्ये होती आणि झोपाच्या तयारीत होती त्या फेसकडे बघून. तर ताई आणि मला डाऊट होता की ती येईल घ्यायच्या पुढे बाहेर आता आपल्याबरोबर कुठे. इथे तुम्ही क्लिअरली बघू शकता की आईचे डोळे प्रॉपरली बंदच झाले आहेत. दाखव तुझे केस, इथे झाडाखाली उभी राहा. दाखव तुझे केस आई. माझे ते केस खूप चांगले झाले. बघू इथे अशी उभी राहा, सावलीत उभी राहा. चांगलं वाटलं ना? हेअर वॉश अरे चांगले यार, 900 चांगले हेअर वॉश, कारण चांगलं ब्लो ड्राय होते. 900च घेतात विथ GST. अरे पण तिथे ते इंग्लिशमध्ये 550 घेतले, काय धड केलं पण नाही. हेअर वॉश वेगळे लावणार होते ते लोक. मग त्यापेक्षा मी इथेच आली असते ना माझे मोठे केस कापायला. चला जाऊया. नंतर आम्ही विचार केला की जर करिओडला आहे तर आपण फिलिक्स पलेडियमला जाऊया, म्हणून तिकडनं फटाफट टॅक्सी केली, तिथून पलेडियमला निघून गेलो. तर पलेडियमला गेल्यानंतर आली होती प्रचंड गर्दी. ऑब्व्हियसली सॅटर्डे संडे तर खूप जास्त रश होता आणि आम्हाला काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं. म्हणजे मला ना आईला एका चांगल्या कॅफेमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचं होतं जे फूड तिने कधीच खाल्लं नाही. त्या ठिकाणी मला आईला घेऊन जायचं होतं आणि पलेडियमच बेस्ट ऑप्शन होतं, बिकॉज तिकडे भरपूर सारे वेगवेगळे कॅफेज मॅपमध्ये पण दाखवत होते आणि त्यांच्या कार्ड्समध्ये पण दाखवत होते. बट पलेडियममध्ये खूप जास्त गर्दी होती, जसं तुम्ही बघू शकता की त्यांची एक साईड कम्प्लिटली रेनोव्हेशनला गेली आहे आणि ह्या साईडला त्या लोकांनी नवीन ओपन केलं तिकडे कार्ट्स लावले होते छोटे छोटे. तिथे फार्मर्स काय काय शुगर फ्री, विथ शुगर अशा भरपूर साऱ्या गोष्टी होत्या, विच वॉज लुकिंग व्हेरी नाईस. आणि तिकडे भरपूर जास्त गर्दी होती, पण तिकडचं काय आम्हाला खेळण्याची किंवा खाण्याची काही इच्छा वाटत नव्हती. पण हे तुम्ही बघू शकता प्रत्येकाचे एक एक कार्ट लावलेले होते छोटे छोटे, आणि इट्स अ कम्प्लिटली हेल्दी असं त्यांचं ते थीम होती. आणि खूप लोक त्या बेंचेसवर बसून ते खात होते आणि तिकडे गर्दी तर प्रचंडच होती, म्हणजे अख्ख्या मॉलपेक्षा तिथे जास्त गर्दी होती. त्यामुळे विचार केला की एक साईड आहे कॅफेची, तिथे जाऊया आणि बघूया की कोणते कोणते कॅफेज आहेत. तर चला बघूया पुढे. तर ह्या साईडला हा अर्थ कॅफे आणि पुढे असून 2-3 लागोपाठ असे लाईन वाईज फक्त कॅफेज आहेत, बट ते ऑलमोस्ट फुल होते, म्हणजे वेटिंग होती. आणि आम्हाला लागलेली प्रचंड भूक, नवीन ट्राय करण्याच्या नादात आम्हाला उपाशी राहावं लागेल, म्हणून आम्ही विचार केला की आता कोणत्या कॅफेमध्ये बसूया की इथून निघून जाऊया. कारण का आईला सुशी ट्राय करायला लावायची होती ताईला, पण आम्हाला वाटलं नव्हतं की ती खाईल आणि वेस्ट होईल गोष्टी. तर आम्ही इथे एका लॉन्जमध्ये बसलो अमूलच्या, बट त्याच्याकडे शेक्सच अवेलेबल नव्हते, कारण का आम्हाला तहान लागलेली गरमीमुळे प्यायची. फक्त आईस्क्रीम्स अवेलेबल होते आणि ते लोक सजेस्ट करत नव्हते शेक्स त्यांचे, म्हणून आम्ही तिथून पण चालू पडलो आता जायचं तर कुठे जायचं. तर आम्ही फायनली गेलो पॉप टेट्समध्ये. तिथे मी एवढं शूट नाही केलं, तिकडे आम्ही ऑर्डर केले चीझी फ्राईज, त्याच्यानंतर हा स्ट्रॉबेरी मॉकटेल, त्याच्यानंतर हे चीझी फ्राईज खात होता आम्ही, त्याच्यानंतर ताईने हा बर्गर ऑर्डर केला विथ फ्राईज. तर हे छोट्या छोट्या गोष्टी आम्ही ऑर्डर केल्या बिकॉज आम्हाला खूप जास्त भूक लागली. आणि मी आणि आईने खाल्लं व्हेज सिझलर, ते पण ठीकठाक होतं, बट इंडियन नूडल्समध्ये थोडेसे राहूनच गेले. चला भेटूया नंतर.